मैं रेश्मा। आज मी तुम्हाला रेश्मा जर्नी या चॅनलमध्ये पुन्हा घेऊन आले। आज मी तुम्हाला मालवणमध्ये मेढा या परिसरात घेऊन आले। मेढा या परिसरामध्ये जयवंत साळगावकर म्हणजे जे कालनिर्णयाचे संस्थापक आहेत त्यांनी बांधलेलं एक मंदिर आहे आणि ते गणपतीचं गणेश नावाने प्रसिद्ध आहे आणि ते गणपतीचं मंदिर आहे। ते मंदिराची जी गणपतीची मूर्ती आहे ती पंचधातूंनी बनलेली आहे आणि तिचं वजन 500 किलो आहे आणि त्याच्यावरती 1.5 किलो सोन्याचं प्लेटिंग्स केलेलं आहे। ह्या गणपती मूर्तीचं अजून एक खासियत आहे की रिद्धी आणि सिद्धी ह्या दोन्ही माता गणपतीबरोबर विराजमान झालेल्या आहेत। तर तुम्ही आवर्जून ह्या मंदिराला भेट द्या आणि खूप सुंदर परिसर आहे। इथे बाजूला खूप प्रकारची झाडं लावण्यात आलेली आहेत, खूप स्वच्छता ठेवण्यात आलेली आहे आणि तसंच हे त्यांचं गावही आहे आणि त्यांनी त्यांच्या घराच्या जागेवरच हे मंदिर बांधलेलं आहे। तसंच इथे तुम्ही जेव्हा याल ना तेव्हा तुम्हाला गणपतीसाठी फुलं, जास्वंदाची फुलं वगैरे सगळ्याची दुकानं अवेलेबल आहेत। तसंच उकडीचे मोदकही छान मिळतात तुम्हाला इथे जवळपास। सगळी सोयी सुविधा खूप छान आहे, गाडी पार्किंगसाठी जागाही आहे। तर आवर्जून तुम्ही नक्कीच भेट द्या ह्या मंदिराला, जय गणेश मंदिराला। नमस्ते। तसेच मंदिराला लागूनच दुकानं आहेत, त्या दुकानांमध्ये आपल्याला गणेशजींना जे आवडतात उकडीचे मोदक, दुर्वा, फुलं सगळी मिळतात। मग मी उकडीचे मोदक इथून परचेस केले, गणेशजींना नैवेद्य म्हणून दाखवले आणि तसेच मी थोडे पार्सल घरी घेऊन गेले। इथे ओट्याही मिळतात सगळ्या, दुर्वा, नारळ वगैरेचं तुम्हाला काही घरून आणायची गरज नाही, बाजूलाच ही सगळी दुकानं आहेत। तसंच हे मंदिर खूप सुंदर आहे, ह्याचं रेखीव काम केलेलं आहे, तुम्ही बघू शकता, एकदम बारीक रेखीव काम आहे। तसंच मंदिराचा परिसर खूप मोठा आहे, त्याच्या आजूबाजूला खूप प्रकारची झाडं लावलेली आहेत, म्हणजे नारळाची झाडं आहेत, अनंताची झाडं आहेत, जास्वंदाची झाडं आहेत, अशी वेगवेगळी सगळ्या प्रकारची झाडं या परिसरात लावलेली आहेत। मंदिराच्या आवारामध्ये एक छोटंसं तलाव आहे, त्या तलावामध्ये मासे सोडलेले आहेत, ते बघायला पण खूप छान वाटतं। त्या तलावामध्ये कमळाच्या पानांची छोटी छोटी कमळाचे पानांचे झाड पण आहेत। तसंच तिथे ते मासे किती क्लिअर दिसतात, एवढं क्लीन पाणी आहे त्या तलावामध्ये की आतले सगळे मासे एकदम क्लिअर दिसत आहेत। मंदिराच्या पायऱ्या चढताना बाजूला उजव्या आणि डाव्या साईडला 2 हत्तींचे सुंदर पुतळे बसवण्यात आलेले आहेत आणि तिथून मग मंदिराला आतमध्ये एंट्री आहे। मंदिरामध्ये एकदम रेखीव आणि बारीक काम करण्यात आलेलं आहे आणि मंदिर खूप क्लीन आणि स्वच्छ आहे, त्याच्यामुळे बघायला खूप प्रसन्न वाटतं। मंदिरामध्ये मी तुम्हाला दाखवत आहे की मंदिराचा वरचा जो घुमट आहे, त्या घुमट तुम्हाला दिसत असेल इथून, त्या घुमटमध्ये श्री गणेशजींचे जे एवढे पण अवतार आहेत त्यांच्या मूर्त्या बसवण्यात आलेल्या आहेत। तसंच मंदिरातली ही मूर्ती मी तुम्हाला क्लिअर दाखवत आहे की गणपती जी आहे त्यांच्या बाजूला रिद्धी आणि सिद्धी दोन्ही माता विराजमान आहेत। तुम्ही पाहू शकता की मंदिराचं किती बारीक काम केलेलं आहे। पूर्ण मंदिर हे सफेद रंगामध्ये आहे, पण येल्लो थोडं गोल्डन रंगाची पण शेड दिलेली आहे। मी मंदिरामध्ये एंट्री केली, बेल वाजवली आणि गणपती बाप्पाला नमस्ते केलं, आणलेली ओटी भरली। तसंच मी तुम्हाला ह्या गाभाऱ्याचं मगाशी सांगितलं की गणपती बाप्पा श्री गणेशजींच्या सगळ्या प्रकारच्या मूर्त्या वरती गाभाऱ्यामध्ये वरती घुमटमध्ये बसवण्यात आलेल्या आहेत आणि त्यांनाही खूप छान डेकोरेशन करण्यात आलेलं आहे। त्यांनाही असे छोटे छोटे मकर टाईप डेकोरेशन करण्यात आलेलं आहे। इथे भाविक आणि पर्यटक कंटिन्यू दर्शनाला येतच असतात। इथे ह्या मंदिरामध्ये संध्याकाळी 7लाही आरती होते। तसेच ह्या मंदिरामध्ये गणेश जयंती, गणेश चतुर्थी, गणपतीचे सगळे उत्सव साजरे केले जातात। हा मंदिर मालवण परिसरात असल्यामुळे आमच्या मालवणची एक प्रकारे शान वाढवतो। हा मंदिर खूप छान आहे, ह्या मंदिराला आवर्जून तुम्ही भेट द्या। तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्की
नक्कीच तुम्ही मालवणमध्ये ह्या मंदिराला आवर्जून भेट द्या. नमस्ते.